स्वतः युगेंद्र पवार आपल्यासोबत आहेत। युगेंद्रजी, हा अहवाल, प्राथमिक अहवाल जो समोर आलेला आहे त्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया। मला स्वागतच असेल, कारण एक महिन्यातला काही आपल्या समोर आलं नव्हतं। आता हा अहवाल समोर आलाय, तो अजून डीप आणि डिटेल असला पाहिजे, पण तरी पण प्राथमिक अहवाल आलाय, 22 पानांचा आहे। तो अजून मी पूर्णपणे नाहीये, पण प्राथमिक गोष्टी तरी आपल्या समोर येत आहेत। एक या अहवालामध्ये असं दिसतंय की जे बोट दाखवण्यात आलेलं आहे ते तांत्रिक बाबींकडे आहे, म्हणजे विमानावरती तांत्रिक सुविधा नव्हती, दृश्यमानता नव्हती, अशा सगळ्या गोष्टींकडे बोट दाखवण्यात आलेलं आहे। त्याबद्दल काय म्हणाल? आता परवा जे डीजीसीएचा स्पेशल ऑडिटचा जो रिपोर्ट आला त्याच्यात पण असंच ते दाखवण्यात आलेलं, आणि नॉन कम्प्लायन्स मुळे काही गोष्टी झालेत। नॉन मेंटेनन्स मुळे त्यांचे जे 4 लेअर जेट आहेत विमान, बोमार्डियर VSR कंपनीचे, ते सगळे त्यांनी ग्राउंड केलेले आहेत। आणि अजून जरा डिटेल मध्ये ह्याची चौकशी झाली पाहिजे, मग त्याच्यावर बोलणं योग्य राहील। तुम्ही समाधानी आहात का या प्राथमिक अहवालावरती? समाधानी तर नाहीये, पण 1 महिना झालाय आणि आपण सगळे थांबलेलो आहोत, पण प्रायमरी फाइंडिंग जर आपल्या समोर येत असतील तर मग त्याचं स्वागत आहे, पण अजून डिटेल मध्ये हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। काही जणांनी असा आरोप केलाय की हा अहवालावरनं घातपाताचा संशय बळावतोय, तुम्हाला असं काही वाटतंय का? या अहवालावरून काय? या अहवालावरून घातपाताचा संशय बळावतोय असं काही जणांचं म्हणणं आहे, तुम्हाला असं काही वाटतंय का? आज 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 त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, कारण हा प्रायमरी रिपोर्ट आहे, प्राथमिक अहवाल आहे। थोडं जरा अजून डिटेल मध्ये सगळी माहिती समोर येऊ दे, मग त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल। आपले बंधू रोहित पवार या संदर्भात वारंवार प्रश्न विचारतात, त्यांच्याशी काही बोलणं झालं का या प्राथमिक अहवालाबद्दल? आज अजूनपर्यंत नाही, अहवाल आत्ताच आलाय, मी पण आता ते वाचतोय, उद्या परवा त्यांच्याशी बोलेन। धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर हा अहवालाबद्दल सध्या तरी प्राथमिक याच्यात समाधानी फारसं नाही होत असं युगेंद्र पवार यांनी सांगितलेलं आहे।